आज मी इथे बनवतेय पोह्याचे पळी पापड. बनवायला एकदम सोपे आहेत आणि तोंडात टाकताच विरघळतात. अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतात. एकटे बनवू शकता. कोणाच्या जास्ती मदतीची गरज नाहीये. सगळ्यात आधी मी इथे पोहे घेतलेले आहेत. नॉर्मल आपण जे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत. 1 वाटी घेतलेला आहे. कुठलीही घरातली 1 वाटी तुम्ही सेट करून त्या प्रमाणाने बाकीचं साहित्य पण घेऊ शकता. यामध्ये मी 1 वाटी पोहे घातले मिक्सरच्या भांड्यात. आता हे मी जाडसर असे वाटून घेतलेत. हे या पद्धतीने. रवा कसा असतो जाड रवा, अगदी तसंच. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी यामध्ये 2 कप पाणी घालतेय. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला थोडंसं हे मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी 1 कप पाणी घालते आणि परत एकदा हे मी फिरवून घेते. हे या पद्धतीचं मिश्रण तयार झालंय. आता एक कढई घ्यायची. कढईमध्ये 2 कप पाणी घालायचं. 1 वाटीसाठी मी इथे टोटल 5 कप पाणी वापरलेलं आहे. ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. आत्ता कढईमध्ये 2 कप पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 कप पाणी घालून हे मी मिश्रण फिरवून घेतलं होतं. आता हे मिश्रण या पाण्यामध्ये टाकलंय. सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅसवर अजूनही मी हे ठेवलेलं नाहीये. हे पापडाचं पीठ बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई किंवा जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून यामध्ये मी मीठ घातलं. पाव टीस्पून यामध्ये पापड खार घालायचं आहे. पापड खार कुठल्याही किराणामध्ये इझिली मिळतो. हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून पण मी गॅसवरती ठेवलं नाही. सगळं साहित्य आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग हे आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे. बऱ्याचदा पापड बनवायचे म्हटलं की कोणाची ना कोणाची आपल्याला मदत लागते. पण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे पापड बनवू शकता. एकट्याने सहज बनवता येतात हे. आता हे गॅसवरती ठेवल्यानंतर सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आधी मी गॅस मोठा ठेवला आहे थोडीशी कढई गरम होईपर्यंत आणि हे चांगलं उकळायला लागलं की मग गॅस कमी करायचा आणि घड्याळ लावून तुम्ही 15 मिनिटे हे शिजवून घेऊ शकता किंवा 10 मिनिटे झाल्यानंतर चेक करत राहायचं. जर खूप जास्त दाटसर व्हायला लागलं तर 10 मिनिटांनंतर तुम्ही ते काढून घेऊ शकता. पण बरोबर 15 मिनिटे मी हे शिजवून घेतलेलं आहे. पण शिजवून घेत असताना हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या पण होत नाहीत आणि हे तळाला चिकटत पण नाहीत. इथे पाहताय तुम्ही 15 मिनिटे मी हे शिजवून घेतले. बऱ्यापैकी दाटसर झालंय. याचे आता मी पापड बनवते. उन्हामध्ये मी हा कागद पसरलाय. उन्हामध्ये जर पापड असतील तर 2 दिवसामध्ये अगदी व्यवस्थित सुकतात. जर तुम्ही फॅनखाली सुकवत असाल तर 2 दिवसापेक्षा जास्ती लागू शकतं. इथे मी अशा पद्धतीने हे पापड पसरवून घेते. जसे तुम्हाला पातळ जाड हवे असतील तसे बनवू शकता. मिश्रण गरम आहे त्यामुळे हे पटपट बनवून घ्यायचं आहे. 2 दिवस कडक उन्हामध्ये मी हे पापड सुकवलेले आहेत आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत असे लागतात. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये जिरे किंवा चिली फ्लेक्स असं टाकू शकता. एकदम पातळ असे मी हे पापड बनवलेत. मस्त फुलतायत पण बघा इथे तुम्ही आणि एकदम पातळ झाल्यामुळे ना तोंडात टाकल्या टाकल्या हे विरघळतात लगेच. बनवायला एकदम सोपे असणारे हे पोह्याचे पापड तुम्ही नक्की बनवून बघा. कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.